सकाळ सकाळ सगळ्यांना चक्रा आणि असली कुत्र्यागत पाहायला लागली सगळी व्हायरस. असा कानाखाली जाळ काढला. त्याला गेलतो बघ आपण रत्नागिरीला कशाला? भरतीला. हा. तिथं रात्री झोपलो सगळे आणि डॉक्युमेंट चेकिंग नाही का आपल्याला ते मी पेन किलर दिलते वाटतं तुम्हाला हा हा 2-3 जणांना पेन किलर दिले आणि आपल्याला वाटलं झोपायचं चहा नाही का आता. आणि त्यांनी रात्रीच अचानक म्हणले डॉक्युमेंट चेकिंग. मग जाऊन थांबलो रातभर लाईनीत. मग हेच झालं आपलं झोपच झाली नाही. कुठं झोप झाली? झोपच झाली नाही. ते हे करत बसलो आपण आणि ते पेन किलरचा इफेक्ट झाला आपल्यावर. सकाळ सकाळ सगळ्यांना चक्रा. त्या रनिंगच्या ट्रॅकच्या आधीच झुलत होती सगळी. मला आपण काहीतरी 3-4 जणांनी गोळ्या घेतल्या होत्या त्या. हा ते इरा कोणतरी हा. मला ना शिव्या देतो. आपण दोघं ते मला म्हणला कशाला दिलंय. मला तर फुल चक्कर येत होती. मी रनिंगला चालू केली. मी जवळपास आहे ना 100 पण नसन 50 मीटर पळला असन. नाही पायातला बूट निघला असा डोक्यावर माझ्यासोबतच होतं ना. डोक्यावरून गेला मी डायरेक्ट साईडला. पोरं काय सांगायचे एवढंच राहिलं होतं. तो एक शॉटर होता तोच सांगायचा. नाही दुसरं कोण नव्हतं. हा जे आहे ते आहे का नाही. तो एक शूटर असा. हा. अरे पण ना एक पाय रशीच्या पलीकडे होती, एक पाय रशीच्या पलीकडे रशी उचलली. आम्ही नाव नाही घेणार पण लय खोटा बोलायचा. नाही झालं तर नाही म्हणायचो आम्ही. तो एक टांग इकडे एक टांग तिकडे मध्ये दूर उचलली. सगळे ते पण तेच सांगायचे ना. हम्म. अरे एवढंच राहिलं होतं फक्त एक कदम राहिलं. जसं की आम्हाला माहितीच नाही. आयला इथं गावात कधी त्याने नाही मी ना ते SRP ला झालते बघ 2016 ला झालते ना. 16 नाही मग 16-17 काहीतरी 16 झालते मला आठवते. त्याच भरतीला आहे ना माझा झालता टांग पलटी. मी पहिल्यांदाच गेलो नाही का पहिलंच ग्राउंड ना. पहिलंच ग्राउंड गेलो आणि असली कुत्र्यागत पाहायला लागली सगळी. मला ढकलून इकडं ढकलून इकडे असं हातला वस्तावर तिकडून ढकलायचा. परत तिकडं हातला वस्तावर इकडं ढकलायचा. असा करून मला कोपऱ्यात नेऊन पाडलं. आपलं सरळ ओढलो म्हणलं घे म्हणलं तुडून जीव घेते म्हणलं. गप आपलं साईडला आलो. मग कलर मध्ये हात बुडवून मला काढला बाहेर. असा गेलो असा आलो. त्यांचं टेक्निक कशी माहिती, ज्या ठिकाणी थांबतो त्या बारीकडे करतो तिथनं बॅग नाही कपडे डायरेक्ट बाहेर. आणि तुला माहिती कोल्हापूरला एकदा पाऊस झालता आपल्या ग्राउंडच्या आदल्या दिवशी, फिजिकलच्या आदल्या दिवशी. मग तिथं झालं असं की पाऊस कोल्हापूरला नव्हतो. नाही कोल्हापूरला चालतो मी पण अरे म्हणजे ताडपत्रे टाकली होती मध्ये. हा म्हणजे आपण ग्राउंड ट्रॅक वरती सगळं चिखल झालता. चिखल म्हणजे लाल माती होती ना ती कोल्हापूरची. मग पोरं आले जुने पोरं जे सिनियर होते त्याने काहीतरी ग्राउंड मारली नाही मला सोडून दिली. सगळं नंतर आपल्या पोरं बॅचचे गेले तर जे हिथनं सुटला हिथनं पाय कसाला डायरेक्ट त्या ग्राउंडच्या बाहेर असलं. म्हणजे ते लाल माती आहे ना एक तर चिकट असती आणि सगळं चिखल झालाय. यांनी म्हणले आम्हाला नाही माहिती पळा ना तर घरी जा. फाडफड कुठं फर सगळं चिखलामध्येच एकाच्या एकाच्या वरावर एक जण. माझं गोव्याला झालतं ना. गोव्याला मी बघ गोव्याला आहे ना सुपर एक्सलेंट मारलं होतं पहिल्यांदा. एक भाईखंड होतं बिहारी लय लांब असा उंच होता. त्याचं एक डांग माहिती 2-3 डांगा व्हायच्या. आणि त्याला मी मागे टाकलं होतं नाही का. सुपर एक्सलेंट मारलं होतं तेव्हा. तर त्यानंतर सुपर एक्सलेंट मारल्यानंतर मला एवढं घाण नाही का असं पुढे गेल्यावर दम लागला. असं डायरेक्ट मी पडायला आलतो आणि गेलो तिथं बॅगा उचलल्या. माझ्या बॅगेत पाणी नव्हतं. दुसऱ्याच्या बॅगेतलं पाणी घेतलं. एक फौजी आला म्हणला दुसऱ्या का पाणी पे सांग केलं. असा कानाखाली जाळ काढला. एक तर मला दम लागला होता. मला काही सुधरत नव्हतं. त्यांनी जाळ काढलं मला तिरविरी चाली. त्यांचा एक दणका असतो. डायरेक्ट गबाळ गुंडून डायरेक्ट जाऊन बसलो तिथे आम्ही. लय विषय खतरनाक. सगळ्यात मजा आहे ना सगळ्यात एक्स्ट्रीम मजा तशी आहे ना कुठंच नाही. सिव्हिलियनच्या आहे ना कुठल्याच ह्याच्यात नाही. ना कॉर्पोरेट मध्ये ना दुसऱ्या कुठल्याच गव्हर्नमेंट जॉब मध्ये. तेवढं आर्मीच्या ट्रेनिंग मध्ये आणि ते भरती करतानाच्या त्या स्ट्रगल मध्ये आहे. आणि ट्रेनिंग मध्ये तर खूपच भारी आहे. आम्ही नाही झालो आमच्या पोरांना झाली तर नाही पण लय भारी. त्याच्यासारखं नाही म्हणजे डिसिप्लिन नाही कुठं त्यांच्यासारखे. आता म्हणजे त्यांचे कम्पेअरच होणार नाही
कुठल्याच त्या आर्मीशी कुठलं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. हा पहिली गोष्ट आर्मी, एअरफोर्स, नेव्ही कुठलंही असो, कम्पॅरिझन आर्मी एअरफोर्स नेव्ही युनिटी लय डेंजर. आणि ते त्यांच्यावर कोणचं पॉलिटिशियनचं काय चालत नाही, काय नाही काय नाही. त्यांचं जे असतं त्यांचं जवानांचा सीओ असतो, ब्रिगेडियर हे ते जनरल कर्नल, हेच त्यांचे सगळे. हे मंत्री संत्री काय नाही, कोणाचं काय चालत नाही तिथं. खरं म्हणजे तर पूर्ण देश चालवायला त्यांना द्यायला पाहिजे, अशी डिसिप्लिन ना.